नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर कुमुदताई गोसावी लिखित मीच माझ्याशी एक आत्मकथन. आजचा आपला भाग चालला आहे 5वा, संसार. स्त्रियांनी पुढाकार घेऊन जात, धर्म, लिंग या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी बंधुता आणि अंधश्रद्धेपलीकडे जाणारं विज्ञान याची प्रतिष्ठापना करणं आवश्यक असल्याचं जालना वास्तव्यात विशेष जाणवलं. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सुगीच्या काळात माणसात अविश्वास आणि एकटेपणा साथीच्या रोगासारखा पसरतोय. टोकाच्या व्यक्तिवादानं कुटुंब व्यवस्था मोडू पाहत आहे. तेव्हा स्त्रियांनीच आत्मविश्वासाने माणूसपणाची इति कर्तव्यता कशात आहे हे समजून घेण्यासाठी सर्व समाजाला जागं करायला हवं. आणि त्यासाठी स्त्रियांना खूप अभ्यास करून अनेक क्षेत्रात जबाबदारीने कृतिशील व्हावं लागेल. असं सांस्कृतिक परिवर्तन घडवण्यासाठी स्त्रियांना आवाहन करणारी साद स्वतःच्या आणि इतरांच्याही मनाला घालावी असं वाटलं. त्यासाठी मला माझी वाडा संस्कृती, शालेय वातावरण सारं साथ घालीत राहिलं. महिला मंडळांचे विविध कार्यक्रम, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम सहाय्यभूतच ठरले. वर्षभरात बापूंनी जातीनं लक्ष पुरवून औरंगाबादच्या वास्तूची उभारणी पूर्ण केली. 1962 साली वास्तू शांतही झाली. बापूंच्या रजेच्या काळात ध्यानी आलं की त्यांची आध्यात्मिक साधनेची ओढ खूपच वाढलेली आहे. तेव्हा आता त्यांनी राजीनामा द्यावा असा हट्ट एवढा केला की अखेर त्यांना तो मान्यच करावा लागला. त्यांनी पुढे औरंगाबादलाच गायत्री पुरश्चरण करण्याचा संकल्प सिद्धीला नेला. तेही समर्थनगरच्या भूमीत उघड्यावर बसून. केवळ मुळातली ती स्मशानभूमी लोकवसाहतीस पावन व्हावी ह्या उदात्त हेतूने. सुमारे 3.25 वर्षांची ही साधना. थंडी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता बापूंची ही कठोर तपस्या पाहून समर्थनगरमधील ज्या जागी ते बसले होते त्याच्या आजूबाजूला असलेल्या वीटभट्ट्या चालवणाऱ्या कुंभकारांनी आपल्या कच्च्या विटांच्या कुंडांची एक भिंत उभारून आडोसा तयार केला. त्यावर आम्ही एक जाडसर रेक्झिनचं छत करून तात्पुरतं रक्षक कवचही उभारलं. ते कसं बसं नाराजीनंच त्यांनी स्वीकारलं. आकाशाचा अतिथी आला श्रावण, त्याच्या सुंदर पोतडीत सप्तरंगी तोरण. असा तो अगदी दाराशी आलेला असताना जलधारा झेलण्यासाठी एक छोटंसं आवरण. बापूंची साधनेवरील प्रखर निष्ठाच त्यांना उदंड सामर्थ्य देत राहील. अशी ग्वाही मनोदेवता कितीही देत असली तरी काळजीपोटी त्यांचं अखंड रक्षण कर, त्यांचं गायत्री पुरश्चरण महत् कार्य निर्विघ्न परिपूर्ण कर अशी प्रार्थना तर चालूच होती. शालेय जीवनात सुंदर संस्काराचा वेलू गगनावर नेताना गुरु शिष्याच्या नात्याची अतूट वीण बघितली की संत ज्ञानदेव माऊलींनी गुरूंना दिलेली वसंताची उपमा आठवते. वसंतू होय स्नेहाळ, कसा हे सहज ध्यानी येतं. विश्व सौंदर्यातील वसंत ऋतूचं तटस्थ लक्षण विद्यागुरूंच्या ठायी दिसून येतं. मानवी मन, भावना, चैतन्य आणि प्रेमभाव यांच्या एकत्वाची अनोखी अनुभूती येते. वसंतात पाय डोलतात, मनाचं घुंगरू होतं, संकल्पित कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळते. अशा सत्प्रेरणा स्तोत्रांच्या अमृत शिदोरीच्या साथीने नेटाने वाटचाल चालू होती आणि त्यावर कळस चढला तो जालन्यातच 1964 साली लाभलेल्या पुत्राच्या जन्माने. योगायोगाने यांची बदली जालन्यात होताच आम्ही चिटणीस वकिलांच्या वाड्यात प्रशस्त घरात राहायला गेलो. अक्काला म्हणजे आत्यालाही सोबतीला बोलावून घेतलेलं असल्यामुळे रोज खाण्यापिण्याचे चांगलेच दाढ चालू होते. मुलाच्या म्हणजे अभयच्या जन्माच्या वेळी खरं तर तो जर मैत्रिणींची गाडी अचानक मिळाली नसती तर वाटेतच जन्माला आला असता. परंतु सुदैवाने त्याला जन्मस्थळी म्हणजेच जालन्याच्या मिशन हॉस्पिटलमध्ये जाताना आणि घरी येताना देखील गाडी मिळायचीच होती. घरी परतताना तर एकाच वेळी 4 गाड्या आल्या आणि त्याही एकेका मान्यवरांच्या. जालनेकर मंडळींच्या अंतरीचा प्रेम ओलावा केवळ अवर्णनीयच. आधीच्या वाडीतील उषाताई वैद्य यांच्यासारख्या सखी शेजारणीने तर अभय बाळाची आई होऊनच
रुग्णालयात माझ्यासोबत राहून अशी काळजी घेतली की मला खूपच मदत झाली. घरी गेल्यावर बाळराजे दिवसभर झोपून रात्री जागर घालायचे. त्यावेळी माझी थोडी तरी झोप व्हावी म्हणून ती माऊली अधूनमधून रात्री बाळाला सांभाळायची. एकदा आम्ही बदल हवा म्हणून सिनेमा बघून घरी परतलो तर जिन्याच्या पहिल्याच पायरीवर चिटणीस आजी बसलेल्या. मला थांबत त्या म्हणाल्या, अगं सोन्यासारखं लेकरू रडत ठेवून आई एवढा वेळ बाहेर कशी जाऊ शकते बाई? पुन्हा असं होणार नाही असं वचन द्या मला, मगच मी जाईन घरी. त्यांच्या आवाजातील मायेची जरब पाहून मी अवाकच झाले. कोण कुठली घरमालकीण असा जाब मला विचारते याचा किंचितही राग न येता उलट आदराने त्या आजींच्या पुढे नतमस्तक होत मी त्यांना हवं तसं वचनही दिलं. अशी माणसं प्रेमळ असली ना की झोपडीचा देखील ताजमहाल होऊन जातो. मनं जुळतात. एकमेकांच्या आधाराने वात्सल्याची कस्तुरी जणू घराच्या भिंतींमध्ये मिसळून गेलेली असते. कधीकधी राजवाडेही उदास भासतात. सुखचैनीचे चंद्र तारे घरात टांगलेले असतात. तेव्हा असं घर आणि अशी अवतीभोवतीची प्रेमळ माणसं हेच खरं सुखनिधान आहे, हो की नाही? जालन्याहून आम्ही औरंगाबादला 1965 साली स्वतःच्या घरी राहायला आलो. घर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवायचा अनमोल ठेवा असतो. तर घर मग घराचं मंदिरच होतं. घरातलं सौंदर्य पंख पसरतं. जुळून आलेले आपले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. एकमेकांच्या स्वप्नासाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवी हवीशीच वाटतात. आनंद हाच घराच्या उंचीचा मापदंड आहे. घर जिथे तृप्तीची वीणा सतत झंकारत असते. घराचं हे घरपण जपायलाच हवं. विशेष म्हणजे मी औरंगाबादला ज्या शारदा मंदिर कन्याशाळेत रुजू झाले होते ते आमच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर होतं. तेव्हा मला माझ्या बाळासाठी मधल्या सुट्टीत घरी येता येणार होतं. याहून अधिक काय हवं होतं? शालेय वेळापत्रकानुसार आवडीचे विषय शिकवताना मन अतिशय रमून जात असे. अध्यापन अध्ययनशील विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढवण्यासाठी काही पूरक काही रंजक प्रयोग नव्याने करण्यात येईल. ते यशस्वी होतात मिळणाऱ्या उत्तम निरागस मुखांवरील आनंदोर्मी टिपण्यातील समाधान काही आगळंच असायचं. उदंड ऊर्जा देऊनच जायचं. आमचं घर सरस्वती कॉलनीत आणि घरात सरस्वतीचे महान उपासक. संस्कृत भाषेवरील त्यांचं विलक्षण प्रभुत्व कितीतरी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा प्रेमी बनवून गेले. काहींनी तर पुढे संस्कृत भाषा परीक्षेत विशेष प्रावीण्यही प्राप्त केले. गीता पठण परीक्षा स्पर्धा तर अनेकांनी प्रथम क्रमांकाने जिंकून यशही मिळवलं आहे. त्यांचं रसाळ भागवत कथा निरूपण, ज्ञानेश्वरीवरील अभ्यासपूर्ण प्रवचन आणि नित्य उपासना यांनी घराची प्रसन्नता, पवित्रता आणि पर्यायाने सकारात्मकता ही तर घराची खरी ओळख असल्यामुळे घरी येणाऱ्या अतिथींची संख्या वाढतच होती. त्यात आमच्या मूळ गावातील म्हणजे पारगावची मंडळीही वारंवार घरी येत राहिली. त्यांच्या खाण्याच्या सवयी समजून घेत तिखट भरपूर वापरून पदार्थ करावे लागत. कोणी आजारी झाल्यास त्यांना रुग्णालयात नेऊन आणण्यापर्यंत सगळं ते बरे होईपर्यंत मनोभावे सेवा करण्यातही एक समाधान असायचं. मात्र त्यामुळे वेळेचं गणित मात्र बदलत असे. आशा निराशा, आहे नाही, सुख दुःख अशा परस्पर विरोधी भावनांचा हिंदोळा मनात झुलतच राहायचा. घर संसार सेवा संगोपन सारं समर्थपणाने करता यावं यासाठी देवाला आळवताना प्रार्थना करताना मन अगदी एकाग्र होत असे. वास्तवाच्या जाणीवांना वाचा यावी तसा मीच माझ्याशी मूकमनाने संवाद साधत असे. आपलं संत साहित्य हे मानवतेची उत्कृष्ट आचारसंहिता आहे असं बापू नेहमी सांगत असत. ते विश्वात्मक भाव देतं. वेगवेगळ्या समाजांचे इतिहास मौखिक परंपरेने त्यांच्या गप्पा गोष्टीतून आलेलेच आहेत. लोकांच्या स्थलांतराचा इतिहास त्यांच्या देवांच्या आणि कहाण्यांच्या रूपाने कळतो आहे. ही माझी संस्कृती आहे, माझं धन आहे, ते मौखिकच आहे. या संचिताकडे नव्या पिढीला वळवायला हवं. पारंपरिक ज्ञानाकडे आधुनिक दृष्टीने पाहून पुढे जाण्याचे नवीन मार्ग त्यातून तयार होतीलच. परंपरा आणि आधुनिकता यांना जोडणारे अनेक पूल बांधले जावेत.
अशा बापूंच्या शिकवणुकीतून आपोआपच संस्कार लेणं लेऊन वाटचाल चालू होती. त्यातून संत साहित्य वाचनाची आवड वाढतच गेली आणि त्यात भर पडली ती ह्यांनी मराठी MA फायनलसाठी कृष्ण दयार्णव यांची विशेष लेखक म्हणून निवड केली. त्यांच्या शिणलेल्या डोळ्यांना विसावा मिळावा म्हणून रात्री उशिरापर्यंत मीच दयार्णवाचा ग्रंथ हरिवरदा वाचून दाखवायची. त्यामुळे संत साहित्याची ओळख झाली. तसं घरातच संत साहित्याचा मोठा संग्रह असल्यामुळे त्यांच्याकडे बघायला तसा वेळच कमी असायचा. मात्र एखादं पान वाचल्याविना रात्री शांत झोप येतच नसे. शिवाय पदवी परीक्षेसाठी दरवर्षी आवर्जून भरलेली फी ही केवळ देणगीच ठरली. जालन्यात राहून जे जमलं नाही ते औरंगाबादला स्वगृही राहून तरी जमेल म्हणून रात्री उशिराने तासभर तरी अभ्यास करण्याचा मनोनिग्रह केला. अखेर पंचवार्षिक योजना सफल होऊन 1966 साली परीक्षा उत्तीर्ण होण्याचा योग आला. तोही कन्येच्या म्हणजे अंजूच्या जन्माच्या वेळी. जिच्या जन्माचा आनंद तिच्या पित्याने आधी आपल्या आवडीचे पदार्थ एकट्यानेच कामाक्षी उपहारगृहात जाऊन मनसोक्त सेवन केलं आणि नंतर त्यांना हवं असलेलं कन्यारत्न बघायला आले. मुलगी झाली नसती तर मुलगी दत्तक घेणार असा त्यांनी निश्चयच केलेला होता. अर्थात कन्या त्यांना भाग्याचीच ठरली. जानेवारी 1967 साली अंजूच्या जन्मानंतर ह्यांची बदली प्रथमच औरंगाबादला झाली. ती पुढे उपशिक्षणाधिकारी पदापर्यंतच्या त्यांच्या शासकीय सेवेत राहूनही औरंगाबाद सोडावं लागलं नाही. सेवेतील फिरतीसाठी निघाले की कॉलनीच्या अंतिम टोकाशी जाईस्तोवर अनेक वार मागे वळून बघायचे. घरातून बाहेर पडताना अंजूकडे लक्ष ठेवा असं तर वारंवार बजवायचे. असं आहे हे वडिलांचं प्रेम. माणसांचे प्रश्न केवळ गणिताने सुटत नाहीत. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे काही उत्तरं असतात. दुःखाच्या काहिलीतही आपल्या संवेदना जपणारे काही जण असतात. जगासाठी जगता येत नसलं तरी प्रामाणिक जगणं आपल्या हातात तर असतं. अशी प्रामाणिक माणसं जगाच्या देखी मोठी नसली तरी ती माणूस म्हणून लायकच असतात. तीर्थक्षेत्राच्या पायऱ्या झिजवण्यापेक्षा कुणाच्या वेदनेची फुलं करणारी माणसं महानच आहेत. सुदैवाने अशी माणसं मला मिळाली याची अनुभूती आली. ती माझ्या 1968 साली जीवावर बेतलेल्या आजारात. दीर्घ मुदतीच्या ज्वराने 4 महिने असं काही घेरलं की मला माझ्या अवघ्या एकाच वर्षाची अंजू आणि विलक्षण आईवेडा अभय यांचं देखील स्मरण राहिलं नव्हतं. आणि पुढे कळलं की दोन्ही मुलं केविलवाड्या नजऱ्याने दाराशी मोठ्या आशेने येऊन आई अशी साथ घालायची आणि निश्चित पडलेली आई त्यांच्याकडे बघायची देखील नाही. अशावेळी एखादी भेटीसाठी आलेली सखी त्यांना मायेने कुशीत घेत धीर द्यायची. त्यांचं मन रमवण्यासाठी कधी गोष्ट तर कधी बडबडगीतं यात त्यांना गुंतवायची. घरीच राहून डॉक्टरी उपचार चालू असल्यामुळे माझी सेवा अहर्निश करता यावी यासाठी माझी ताई मालेगावहून तिच्या मुलांना घरी ठेवून आलेली होती. रात्रंदिवस फुलासारखं जपत होती. मुलांना रोज रात्री जोजवून झोपवत होती. अक्काचं तर स्वयंपाक पाणी पै पाहुणा सारं काही सांभाळून माझ्यासाठी देवाला नाना नवस बोलत खडीसाखरेचे कडक उपास तापास करून अखंड आळवतच होती. मला मात्र तापाच्या गुंगी डोळ्यांसमोर एकच दृश्य दिसत असे की दाराबाहेरून एक विचित्र आकृती मला सारखी बोलावत असे. मात्र दाराच्या आत बापूंचा हात तिला अडवतोय. बापूंच्या पुढ्यात गायत्रीचा फोटो. बापू गायत्री पुरस्चरण करत होते. अगदी तसेच दिसायचे. रोज माझ्यासाठी गायत्री मंत्राचं तीर्थ ते पाठवायचे. आजही ते आठवलं की वाटतं खरंच गायत्री मंत्रातच माझी जीवनदात्री आहे. देव पहावया गेलो देव होवो निया ठेलो हा साधनेचा अंतिम टप्पा आहे. हे बापूंच्या गायत्री पुरस्चरण साधनेने सिद्ध झालं. साधनेची ही फलश्रुतीच नाही आहे का? नाही चिरा नाही पणती, नाही चिरा नाही पणती अशीच ही अभूतपूर्व अनुभूती. अक्काची ही महासाधनाच होती. लेकराचं हित पाहे माऊलीचं चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती.
अशी पुण्याई पाठीशी असल्यामुळेच मी महासंकटातून मुक्त झाले. पूर्ववत जीवनचक्र सुरू झालं. विवेक विवेक आपल्या मनाचं सुकाणू आहे, तर विचार आपल्या मनाचं शीड आहे. विवेक ही मर्यादाशील शक्ती आहे. मर्यादा ही मनाच्या कुंपणासारखी असते. संयमाचा लगाम हाती आल्यावर जीवन अश्व इकडे तिकडे कसा उधळेल. माणसाच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकावरूनच करतात. तर आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, सुखे गोवित ओवित त्याची ओढते स्मरणी. असा शब्दाविना संवाद मीच माझ्याशी साधत दैनंदिनी सुरू केली. शाळेत रुजू होतात चैतन्य उर्मी उसळून आली. आनंदाने माखलेले पुढ्यातील ज्ञानार्थींचे चेहरे पाहून एक अनामिक बळ संचरलं. शिकवताना देहभान हरपलं. या ज्ञान साधनेचं फलित म्हणून की काय BEdसाठी संस्थेने निवड केली. घरापासून बरंच दूर कॉलेजचं रोज जाणं येणं सुरू झालं, तेही सकाळची बस धावत पळत पकडून. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत.